कर्जत तालुक्यात अनेक धुरंधर नेते, चित्रकार, क्रीडापटू, शिक्षण क्षेत्रातील तज्ञ लोक पाहायला मिळतात। प्रत्येक वेळी कर्जतसाठी मोलाची कामगिरी हे लोक करताना दिसतात। चांदई येथील तरुण संजू सुदाम कोळंबे यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर मुंबई येथील मोनोरेलचे कॅप्टनपदी आपले नाव नोंदवले आहे। संजू सुदाम कोळंबे हा होतकर तरुण अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये शिकत त्याने आपले शिक्षण पूर्ण करून आपल्या इच्छित यशाकडे यशस्वीरित्या पोहोचला। संजूची आई ही चांदई येथील अंगणवाडी सेविका म्हणून काम करते, तर वडील आधी भाजीच्या दुकानावर घराची जबाबदारी पेलत होते। आता सध्या कांदे आणि बटाटे यांची विक्री आपल्या स्वतःच्या वाहनाने करतात। त्यामध्ये त्यांचा चांगला जम बसला असून त्यांना त्यातून चांगला फायदा होतो। याच परिस्थितीमध्ये संजू याने चांदई येथील रायगड जिल्हा प्राथमिक शाळेत शिकून आपले 7वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले। नंतर 10वी पर्यंतचे शिक्षण कडाव येथील गजानन विद्यालय कडाव येथे पूर्ण केले। मराठी माध्यमात शिकलेला असून सुद्धा पालकांच्या विश्वासावर त्याने चांदई येथील तासगावकर कॉलेजमधून 10वी नंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग हा डिप्लोमा 2013 व 16 या काळात पूर्ण केला। त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्याने कोकण ज्ञानपीठ कॉलेज कर्जत येथे 2016 ते 19 या वर्षांमध्ये आपले मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे पदवीचे शिक्षण पूर्ण केले। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेचच मारुती सुझुकी कंपनीच्या सर्व्हिस इंजिनियर पदी त्याची निवड होऊन 5 वर्षांपर्यंत त्याने तिथे काम केले। याच अनुभवाच्या जोरावर वडाळा मुंबई येथे झालेल्या मुलाखतीमध्ये आपले वर्चस्व गाजवत 15 उमेदवारांमधून संजू सुदाम कोळंबे यांनी वयाच्या 27व्या वर्षी निवड मुंबई मोनोरेलच्या कॅप्टनपदी करण्यात आली। 2 तारखेला नियुक्ती मिळाल्यानंतर सर्व मित्रमंडळी व कुटुंबाकडून संजू कोळंबे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे।